नावाला धन्यवाद असतो आणि आज आपण एक नवीन विषय शिकणार आहोत आणि आपल्या आजच्या विषयाचं नाव आहे आज लोक स्वतःचा आदर का करत नाही आणि आपल्याला असे लोक आपल्या अवतीभोवती दिसतात वर्तमान समयामध्ये जीवन जगत असताना आणि ही जी लोक आहेत जी आज स्वतःचा आदर करत नाहीये त्याच्या मागची अनेक कारणं आहे आणि त्यापैकी काही जी कारणं आहेत ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत आणि यामध्ये जी कारणं आपण प्रामुख्याने कव्हर करणार आहोत ती आहे आदर करणं का महत्वाचं आहे. त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो आहे तुम्ही आदर कसा दाखवू शकता आणि तिसरा जो शेवटचा भाग आहे तो आहे या बाबतीत परमेश्वराचे जे निवडलेले साक्षीदार आहेत लोकांना कशी मदत करत आहे आणि ह्या 3 भागांमध्ये आज आपण हा विषय शिकणार आहोत. आज लोक स्वतःचा आदर का करत नाही आणि आपण अ, यामध्ये आपण अनेक गोष्टी ज्या शिकणार आहोत. त्यापैकी 3 जे मुद्दे आहेत ते मी तुमच्या समोर ठेवेल आणि आपण पाहतो की स्वतःचा आदर करणं किंवा स्वतःविषयी आत्मसन्मान असणं महत्वाचं का आहे? अ, हे आज आपण पाहणार आहोत आणि आज लोक आपल्याला स्वतःच आदर करत नाही किंवा स्वतःविषयी आत्मसन्मान जे आहे ते काही लोकांना नसतो आणि त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते त्यांच्यावरती होताना देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून आपण ह्या जगामध्ये राहत असताना एक गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे ते म्हणजे आपण स्वतःचा आदर करणं फार गरजेचं आहे. स्वतःचा आत्मसन्मान टिकवून ठेवणं हे फार गरजेचं आहे आणि जर आपण आपल्या स्वतःचा आदर केला नाही, आपण आपल्या स्वतःचा आत्मसन्मान टिकवून ठेवला नाही, तर मग त्याचे जे परिणाम आहेत ते फार मोठ्या भयानकरित्या त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये झालेले वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला भेटतात आणि आपण पाहतो की ज्या लोकांमध्ये आत्मसन्मान असतो, ते जीवनातल्या समस्यांचा आत्मविश्वासाने सामना करतात. ते लोक सहजासहजी हार मानत नाही. आपण ह्या मुद्द्यामध्ये हे शिकत आहोत की आत्मसन्मान अ, स्वतःचा करणं हे फार गरजेचं आहे किंवा स्वतःचा आदर करणं हे देखील फार गरजेचं आहे आणि जे लोक स्वतःचा अ, आदर करतात किंवा जे लोक स्वतःचा आत्मसन्मान जो आहे तो करत असतात, ते लोकं कितीही समस्या जीवनामध्ये येऊ द्या, समस्यामध्ये अ, कितीही उतार-चढाव येऊ द्या, कितीही प्रॉब्लेम समस्येमध्ये येऊ द्या, ते लोक त्या समस्यांचा, त्या प्रॉब्लेमचा, त्या उतार-चढावाचा जे आहे ते सामना करत असतात आणि जीवनामध्ये ते कधीच हार मानत नाहीत. परंतु एकीकडं आपल्याला असे पण लोकं पाहायला भेटतात, की जे स्वतःचा आदर करत नाही, जे स्वतःचा आत्मसन्मान जे आहे ते करत नाही आणि मग असे जे लोकं आहेत ते जीवनामध्ये समस्या आल्यानंतर, प्रॉब्लेम आल्यानंतर त्याचा ते सामना करत नाही आणि ते सहजासहजी त्या ठिकाणी हार मानतात आणि ह्या 2 कॅटेगरीचे लोकं आपल्याला आत्ताच्या वर्तमान समयामध्ये सगळीकडे जे आहेत ते पाहायला भेटतात आणि आपण देखील कोणत्यातरी एका विभागामध्ये आपण असू शकतो. मे बी आपण स्वतःचा आदर करण्याच्या भूमिकेमध्ये आपण असू शकतो किंवा आपण स्वतःचा आदर न करण्याच्या भूमिकेमध्ये असू शकतो आणि मग आपण जर आदर करण्याच्या भूमिकेमध्ये स्वतःला ठेवलेलं असेल, तर आपण आपल्या जीवनामध्ये किती पण प्रॉब्लेम आले, समस्या आल्या, किती पण उतार-चढाव आले, तरी त्याचा सामना आपण करत राहू. आपण त्या ठिकाणी कधीही हार मानणार नाही. पण जर आपण आपल्या स्वतःला स्वतःचा आदर न करण्याच्या भूमिकेमध्ये जर आपण ठेवलेला आहे, तर मग आपण जीवनामध्ये समस्या आल्या, प्रॉब्लेम आल्या, तर आपण निश्चित अर्थाने हार आपण त्या ठिकाणी मानू. निश्चित अर्थाने आपण त्या समस्यांचा सामना जे आहे ते करू शकणार नाही आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वतःचा आदर करणं किंवा आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वतःचा आत्मसन्मान करणं हे फार गरजेचं आहे. आणि एक एक संशोधन जे आहे ते या संदर्भात करण्यात आलं होतं, की आज लोक स्वतःचा आदर का करत नाही? या संदर्भात एक संशोधन करण्यात आलं आणि त्या संशोधनातून असं दिसून आलं, की ज्या 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 लोकांमध्ये आत्मसन्मान कमी असतो, त्यांना नेहमी चिंतेचा आणि नैराश्याचा सामना करावा लागतो. आणि अ, हे आपण हे आपण अनेकांच्या जीवनामध्ये पाहतो. अनेकांच्या जीवनामध्ये आपल्याला
लोक निराशेमध्ये दिसतात. अनेक लोक जे आहे आपल्याला चिंतेमध्ये दिसतात आणि ते आज निराशेचा सामना का करत आहे किंवा त्यांच्या जीवनामध्ये आज चिंता का आहे? तर एक संशोधन केल्यामुळं असं समजून आलं, असं दिसून आलं, की ते लोक स्वतःचा आत्मसन्मान करण्यामध्ये कमी आहेत. अनेक वेळा आपण ज्यावेळेस आपल्या स्वतःचा आत्मसन्मान कमी करत असतो, आपण आपल्या स्वतःचा आदर कमी करत असतो, त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये आपल्याला चिंतेचा आणि निराशेचा जो आहे तो सामना करावा लागतो आणि अशा प्रकारच्या सामन्यामुळं होतं काय, आपल्या खाणपिण्याच्या सवयीवरती जे आहे त्याचा परिणाम होत असतो. अनेक वेळा ज्यावेळेस चिंता आपल्या जीवनामध्ये काम करते, आपल्या जीवनामध्ये निराशा काम करते, त्यावेळेला आपलं जे मन आहे ते खाण्यापिण्यामध्ये लागत नाही आणि खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत त्यावरती त्याचा परिणाम होतो आणि तसंच बरेचसे लोक आहेत निराशेमुळं किंवा चिंतेमुळं दारूच्या व्यसनाच्या अधीनतेमध्ये जातात, ड्रग्सच्या अधीनतेमध्ये जातात. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टींच्या अधीनतेमध्ये ही जी लोकं आहेत जात असतात आणि वर्तमान समयामध्ये आपल्याला अशा प्रकारची लोकं ही मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत आणि ते अशा प्रकारे व्यसनाच्या अधीनतेमध्ये का गेलेले आहे किंवा ते अशा प्रकारे व्यसनामध्ये का जे आहे ते अडकलेले आहेत? तर त्याचं उत्तर आहे, की ते त्यांचा आत्मसन्मान जे आहे ते करत नाही. ते त्यांचा स्वतःचा आदर जे आहे ते करत नाही आणि ते त्यांचा स्वतःचा आदर करत नसल्या कारणामुळं त्यांच्या जीवनामध्ये चिंता आपल्याला पाहायला भेटते. त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला निराशा पाहायला भेटते आणि त्या निराशेमुळं, त्या चिंतेमुळं ते व्यसनाच्या अधीनतेमध्ये गेलेले आहेत. ते वेगवेगळ्या प्रकारच्या चुकीच्या सवयींच्या अधीनतेमध्ये गेलेले आहे आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये जर चुकीच्या सवयीमध्ये अडकलेलो असतो, चुकीच्या व्यसनांमध्ये आपण जर अडकलेलो असतो, तर याचा अर्थ हा आहे, की आपण आपल्या स्वतःचा आत्मसन्मान करत नाही. याचा अर्थ हा आहे, की आपण आपल्या स्वतःचा आदर करत नाहीये आणि आपण आपल्या स्वतःचा आदर करत नसल्या कारणामुळं आपल्याला आपल्या स्वतःचा आत्मसन्मान नसल्या कारणामुळं आपल्या जीवनामध्ये चिंता आहे, निराशा आहे आणि त्यामुळं आपण जे आहे ते व्यसनाच्या अधीनतेमध्ये अडकलेलो आहे. आणि हे एक सर्व्हे केला होता. एक 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 जो आहे तो एक संशोधन करण्यात आलं. आज लोक स्वतःचा आदर का करत नाही या विषयाला घेऊन आणि त्यानंतर ह्या गोष्टी ज्या आहेत ते समोर आलेल्या आहेत. आणि लक्ष द्या आज आपण सगळीकडं ज्यावेळेस वर्तमान समयामध्ये बघतो त्यावेळेला काही अंशी आपल्याला या ठिकाणी ह्या गोष्टी ज्या आहेत ते पाहायला भेटत आहे आणि म्हणून स्वतःचा स्वतःचा आदर करणं फार गरजेचं आहे. स्वतःचा आत्मसन्मान करणं फार गरजेचं आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो आहे, जे लोक स्वतःचा आदर करतात ते स्वतःशी इतरांची तुलना कधीच करत नाही. हे फार महत्वाचं आहे. अनेक लोक स्वतःची तुलना ही इतरांशी करत असतात आणि स्वतःची तुलना इतरांशी करून आम्ही खूप चांगलं आहोत इतरांपेक्षा हे दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि अशा प्रकारची लोकं तेच दाखवण्याचा प्रयत्न करतात, जे स्वतःचा आदर जे आहे ते करत नाही. लक्ष द्या. वचन ह्या ठिकाणी सांगत आहे, की जे लोक स्वतःचा आदर करतात, ते कधीच स्वतःची तुलना इतरांशी करत नाही. आपण आपल्या स्वतःची तुलना जर इतरांबरोबर करत आहोत, तर याचा अर्थ हा आहे, की आपण आपल्या स्वतःचा आदर करत नाही आणि म्हणून आपण आपल्या स्वतःला सांभाळणं फार गरजेचं आहे. आपण आपल्या स्वतःची तुलना ही कधीही इतर कोणत्याही व्यक्तीशी करू नये आणि जर आपली तुलना इतरांशी करत आहोत, याचा अर्थ हा आहे, की आपण आपल्या स्वतःचा आदर जे आहे ते करत नाही. लक्षात घ्या आणि जर आपण आपल्या स्वतःचा आदर करत आहोत, तर याचा अर्थ हा आहे, की आपण इतरांशी आपली तुलना करत नाही आणि मग ते आपण ठरवायचं आहे, की आपण आपल्या स्वतःचा आदर करायचा आहे, तर इतरांची तुलना करायची नाही. आणि जर आपल्याला आपल्या स्वतःचा आदर करायचा नाही, तर मग आपण इतरांची तुलना करायची आहे. जे लोक इतरांची तुलना करतात याचा अर्थ हा आहे, की ते लोक स्वतःचा आदर मुळीच करत नाही. हे संशोधनातून जे आहे ते बाहेर आलेले आहे आणि मग त्यामुळे लोकांशी सहज जुळवून घेता येतं. लक्ष द्या. सहज जे आहे लोकांना म्हणजे ह्या ठिकाणी हे हे मला तुम्हाला समजून सांगायचं आहे. जर तुम्ही स्वतःचा जर आदर करायला लागले, तर तुम्ही कधीच तुमची तुलना इतरांशी करणार नाही आणि ज्यावेळेस तुम्ही इतरांशी तुमची तुलना करणार नाही, त्यावेळेला तुम्हाला लोकांशी जे आहे ते कनेक्ट व्हायला जे आहे ते
जास्त त्रास होणार नाही किंवा तुम्ही सहज जे आहे ते लोकांशी कनेक्ट व्हा. पण आज लोक एकमेकांशी कनेक्ट होत नाही. आज लोक एकमेकांशी जे आहे ते जुळल्या जात नाही. आणि याचं मागचं कारण हे आहे की कुठंतरी लोक त्यांचा स्वतःचा आदर करत नाही. कुठंतरी लोक जे आहेत ते स्वतःची तुलना इतरांबरोबर जे आहे ती करत आहे. आणि म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आणि चांगली मैत्री देखील करता लोकांना आज येत नाही. कारण ते नेहमी स्वतःची तुलना इतरांबरोबर करत आहे. ते नेहमी स्वतःला इतरांपेक्षा जे आहे ते महान समजत आहे, ग्रेट समजत आहे. आणि ही चूक आज अनेक लोक करत आहेत. पण जे लोक स्वतःचा आदर करतात ते कधीही इतरांसोबत स्वतःची तुलना जी आहे ती करत नाही. ते सहज इतर लोकांशी जे आहे ते कनेक्ट होतात. सहज इतर लोकांसोबत त्यांना जे आहे ते मैत्री करता येते. सहज त्यांना इतर लोकांशी जे आहे ते जुळून जे आहे ते घेता येतं. आणि म्हणून आपण कोणत्या भूमिकेमध्ये असायला पाहिजे हे आपण यातून शिकणं फार गरजेचं आहे. आणि दुसरीकडे आपण पाहतो की जे स्वतःचा आदर करत नाही किंवा ज्यांच्यात कमी आत्मसन्मान असतो ते दुसऱ्यांची टीका करायला लागू शकतात आणि यामुळे त्यांची इतरांबरोबरची नाती बिघडू शकतात. आपण पाहिलं होतं ह्या गोष्टी जस्ट काही काही वेळेपूर्वीच. आणि हे खरं आहे. हे खरं आहे. हे आपण नाकारू शकत नाही. आपल्याला पाहायला भेटते की जे लोक स्वतःचा आदर करत नाही किंवा जे लोक स्वतःचा आत्मसन्मान जे आहे ते करत नाही, ती लोक नेहमी दुसऱ्यांशी जे आहे स्वतःची तुलना करतात. आणि फक्त एवढंच नाही तर ती लोक दुसऱ्यांवरती टीका पण करतात. दुसऱ्यांना नावं ठेवणं आहे किंवा दुसऱ्यांना कमी लेखणं आहे किंवा दुसऱ्यांची टीका करणं आहे. त्यामध्ये अनेक गोष्टी समाविष्ट आहेत. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे, जर आपण दुसऱ्यांची टीका करत असू, तर याचा अर्थ हा आहे की आपण आपल्या स्वतःचा आदर करत नाही. जर आपण इतरांची टीका करत असू त्याचा अर्थ हा आहे की आपल्याला आपल्या स्वतःचा आत्मसन्मान बिलकुल नाही. आणि लक्ष द्या, आपण ह्या दिवसांमध्ये जर आपल्या स्वतःचा आत्मसन्मान जर करायला शिकलो, आपण आपल्या स्वतःचा आदर जर करायला शिकलो, तर आपण कधीच आपल्या स्वतःची तुलना इतरांबरोबर करणार नाही किंवा कधीच आपण जे आहे ते इतरांवरती टीका करणार नाही. आणि जर आपण इतरांसोबत जर तुलना केली, आपण जर इतरांवर जर टीका केली, तर त्यामुळं आपलं जे त्यांच्याबरोबरचं जे नातं आहे ते बिघडून जाईल. आपल्याला लोकांसोबत नातं जे आहे ते टिकवून ठेवायचं आहे. आणि लोकांसोबत नातं टिकून राहील या अनुषंगाने आपण नेहमी आपल्या स्वतःचा आदर करणं गरजेचं आहे. आपण आपल्या स्वतःचा आत्मसन्मान करणं गरजेचं आहे. आणि आपण आपल्या स्वतःचा ज्यावेळेस आदर करू, आत्मसन्मान करू, त्यावेळेला आपल्याला लोकांशी सहज जुळता येईल. आपल्याला लोकांशी सहज जे आहे ते नातेसंबंधामध्ये अ, नातेसंबंध आपले मजबूत होतील. लोकांशी आपली मैत्री जी आहे ती वाढेल. पण आज आपण तसं बघत नाही आहोत. आणि त्याच्या मागचं कारण हे आहे की आत्मसन्मानाची कमी आहे, आदराची जी आहे ती कमी आहे. आणि म्हणून नातं बिघडू नये यावर तुम्ही अधिक जास्त काम करणं फार गरजेचं आहे. ते करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आदराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुमच्या स्वतःच्या सन्मानाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर जो पुढचा भाग आहे, तिसरा भाग, असं म्हटलेलं आहे की ज्या लोकांमध्ये आत्मसन्मान असतो, हा मुद्दा समजून घ्या, हा फार महत्वाचा आहे. ज्या लोकांमध्ये आत्मसन्मान असतो, त्यांच्या समोर समस्या आल्या तरी ते खंबीर उभे राहतात. हे फार गरजेचं आहे. आज अनेक लोक समस्येसमोर जे आहे ते उभं राहत नाही. समस्येचा सामना ते करत नाही. आणि आपण पाहतो की समस्येचा सामना कोणते लोक करतात किंवा समस्यांसमोर कोण उभं राहतं निर्भीडपणे, तेच लोक उभे राहतात जे स्वतःचा आत्मसन्मान करतात, जे स्वतःचा आदर करतात. असे लोक जे आहेत ते समस्यांसमोर उभे राहतात. असे लोक समस्यांचा जो आहे ते खंबीरपणे सामना करतात. आणि त्यांच्या पुढे अडथळे आले तरी ते आपली ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतात. लक्ष द्या. ध्येय जे आहे ते गाठण्यासाठी अनेक लोक प्रयत्नशील आहेत. परंतु तेच लोक ध्येय गाठत असतात, जे नेहमी समस्यांचा सामना करतात. आणि समस्यांचा सामना तेच लोक करू शकतात, जे स्वतःचा आदर करतात किंवा जे अ, जे स्वतःचा आत्मसन्मान करतात. लक्ष द्या. असेच लोक असेच लोक ध्येय गाठू शकतात. असेच लोक जे आहे ते ते त्यांच्या त्या
पॉइंट पर्यंत आपण पाहतो की ते पोहोचू शकतात. त्यांच्या त्या स्वप्नापर्यंत ते पोहोचू शकतात. पण अनेक लोक सुरुवात करत आहेत चांगली. अनेक लोक जे आहेत ते आपली ध्येय गाठायचा प्रयत्न करत आहेत. परंतु मध्येच कुठेतरी ते अडखळले जातात. मध्येच कुठेतरी ते जे आहे ते खंबीर उभं राहणं त्यांच्या समस्येमुळं ते सोडून देतात. ते हार मानतात. आणि असं त्यांच्या जीवनामध्ये होण्याचे मागचे कारण जर काय आहे, जर आपण पाहिलं तर त्यांचा त्यांच्या स्वतःला घेऊन कॉन्फिडन्स नाहीये. आदर ते करत नाही. आत्मसन्मान त्यांच्यामध्ये त्यांच्या स्वतःचाच नसतो. आणि याउलट ज्यांच्यात कमी आत्मसन्मान असतो, त्यांच्या समोर छोट्या-छोट्या समस्या आल्या तरी त्यांना त्या फार मोठ्या वाटू शकतात आणि त्यामुळं ते लगेच हार मानू शकतात. आत्मसन्मान काही लोकांमध्ये आहे, पण तो कमी आहे. आत्मसन्मान काही लोकांमध्ये मुळीच नाहीये. आत्मसन्मान काही लोकांमध्ये भरपूर आहे. पण ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, की ज्यांच्यामध्ये कमी आत्मसन्मान आहे, ते लोकं छोट्या-छोट्या समस्या आल्या तरी त्यांना त्या समस्या फार मोठ्या वाटू लागतात. खूप मोठ्या वाटू लागतात आणि ते त्या समस्यांचा सामना करत नाही. ते त्या ठिकाणी हार जे आहे, ते मानत असतात आणि म्हणून लक्ष द्या 3 प्रकारच्या भागांमध्ये आपण आज लोकं स्वतःचा आदर का करत नाही, हे आपण समजून घेतलेलं आहे आणि आपण आपल्या स्वतःला कोणत्या प्रकारच्या अ, भागामध्ये ठेवायचं आहे, हे आपण ठरवायचं आहे आणि लक्ष द्या, माझी इच्छा ही आहे, की आपण प्रत्येकाने आपला आदर करणं गरजेचं आहे. प्रत्येकाने आपला आत्मसन्मान जो आहे, तो करणं गरजेचं आहे. पुढच्या भागामध्ये आपण जे आहे ते शिकणार आहोत. कुटुंबात आदर दाखवण्यासाठी परमेश्वराचे साक्षीदार लोकांना कशी मदत करत आहे, हा भाग आपण पुढे जे आहे ते शिकणार आहोत. तोपर्यंत सर्वांना प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये सलाम.